हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. ते सर्टिफिकेट मला अपूर्वाच्या ऑफिसमध्ये द्यावे तर लागतीलच ना? अच्छा, हाच का विराज? हो आजी, हा दीनानाथजींचा मुलगा विराज आहे. आणि विराज हे आहे माझं कुटुंब. म्हणून भीती वाटतेय की तुझी पावलं चुकीची पडायला नकोत. तुला नक्की म्हणायचं काय? तुला जॉबची गरज होती आणि माझ्या ऑफिसची ती रिक्वायरमेंट होती. हे न जाणता की त्या पोस्टसाठी माझी पात्रता आहे की नाही. जेव्हा आम्ही तृष्णाला भेटलो होतो ना, तेव्हाच आम्हाला कल्पना आली होती की तिचे घरचे खूप चांगले आहेत. मी बाबांना नाही सांगू शकत की मला त्यांच्याबरोबर काम नाही करायचंय. विराज, तू आकांक्षाला समजलंच नाहीस. ती हे नाही म्हणत आहे की तू बाबांपासून वेगळं होऊन काही काम कर. तिला तर हे हवंय की तू जे काही काम करशील त्यात मेहनत आणि इमानदारी असेल. तू सत्याच्या मार्गावर चाल. हो आई, कदाचित तू बरोबर बोलतेस आणि आकांक्षालाही हेच हवंय. पण आई, जे काम मी बाबांबरोबर करतोय ना, त्यात ना खऱ्याचा लवलेश आहे नाही इमानदारीचा. म्हणून आई, मी इच्छा असूनही आकांक्षाचं म्हणणं नाही मानू शकत. ते काम नाही करू शकत ज्याचं स्वप्न मी आता आता पाहू लागलोय. विराज, तू ठरवलंस तर सगळं काही करू शकतोस, पण आपल्या निर्णयावर ठाम राहा. आई, मला माझा निर्णय घ्यायला थोडा वेळ लागेल. आपलं जुनं आयुष्य टाकून देऊन नवीन आयुष्य सुरू करणं माझ्यासाठी खूप कठीण असणार आहे. आई, ते मंदिराच्या बाहेर ते जे आम्ही. बाबा, बाबा तुम्ही आजचा न्यूजपेपर वाचलात का? अरे बेटा, आम्ही सकाळी सकाळी पेपर नाही वाचत, तर देवाधितांचं ध्यान करतो. बस ह्या करताच तर तुम्हाला आजची सगळ्यात मोठी न्यूज माहितीच नाहीये. कसली बातमी धाकटी सुनबाई? कसली बातमी? हे घ्या बघा, आजच्या न्यूजपेपर मध्ये विराज भाऊजींचा फोटो आलाय. विराज भाऊजींनी आकांक्षा सोबत कोणा तांत्रिकाचा पर्दाफाश केलाय, जो आपल्या तंत्रमंत्राचा दिखावा करून लहान मुलांची विक्री करायचा. मला तर वाटतं की हे काम विराज भाऊजींना नक्कीच आकांक्षाने सांगितलं असेल. बाबा, ती समाजसेवेचं काम करते ना, म्हणून. पण मला एक कळत नाहीये बाबा, विराज भाऊजींना आकांक्षाच्या मदतीची काय गरज पडली? हे काम तर ते एकटेच करू शकले असते. विराज, विराज, बाबा बोलवलं? काय झालंय? हे सगळं काय आहे?
बाबा काही नाही, फक्त एका लहान मुलीला मांत्रिकाच्या फसण्यापासून वाचवलं आणि तो जो मांत्रिक होता त्याला पोलिसांच्या हवाली केला. बास. आम्ही तुला हे नाही विचारलं की तू काय केलंयस. आम्ही तुला हे विचारतोय की आकांक्षा तुझ्या सोबत काय करते. बाबा ती मुलगी आकांक्षाच्या कोणा नातेवाईकाच्या ओळखीतली होती, म्हणून आकांक्षाने मला मदतीकरता विचारलं आणि मीही होकार दिला. याचा अर्थ असा की तू आजही आकांक्षाला भेटतोस. तिच्याशी बोलतोस, आम्ही नाही सांगितलं तरी सुद्धा. आम्हाला तर विश्वासच बसत नाहीये की आमचा मुलगा आमच्या दुश्मनची मदत करतोय. बाबा मला तुमच्यापासून काहीही लपवायचं नव्हतं, पण मला माहित होतं की जर मी तुम्हाला आकांक्षाला मदत केल्याचं सांगितलं असतं तर तुम्ही मला ठाम नकार दिला असता, म्हणून मी हे तुमच्यापासून लपवलं. पण केलंस तुझ्याच मनातलं, हो ना? तर याच कामात तू एवढा व्यस्त होतास, हो ना? मित्राच्या आईच्या आजाराचं तर फक्त निमित्त होतं. खर तर तू आकांक्षाची मदत करण्यात एवढा गुरफटलेलास की तू हेही विसरलास की आम्ही तुला ऑफिसला बोलवलं होतं, होय ना? बाबा मला माफ करा, मी ते मित्राच्या आईच्या तब्येतीचं कारण सांगितलं. आम्हाला माहित होतं की आकांक्षा आमच्याशी आपली दुश्मनी चांगल्या तऱ्हेने निभावते. तिला जेव्हा कळलं की आमच्यावर तिचा काहीच असर झाला नाही, तेव्हा तिनं तुला आपला मोहरा बनवला आणि तुला आमच्यापासून वेगळं करण्याचा कट रचला. बाबा तुम्ही या सगळ्यात आकांक्षाला मध्ये आणू नका, तिची यात काही चूक नाहीये. दोष नाहीये, ऐकतेस नाही? त्या मुलीला भेटून याला अजून थोडे दिवस झालेत आणि चाललाय तिची वकिली करायला. सुकन्या आमच्या कन्या. त्या मुलीला भेटून याला अजून थोडे दिवस झालेत आणि चाललाय तिची वकिली करायला. आम्ही अशा मुलींना चांगलंच ओळखतो. आपल्या गोड गुलाबी शब्दाने तुला भुरळ पाडली असेल आणि तू पोहोचलास तिची मदत करायला. नाही बाबा, हे काम मी माझ्या मर्जीने केलंय आणि जर माझ्या या काम करण्याने कोणाला आनंद मिळत असेल, कोणाच्या जीवनाला अर्थ मिळत असेल, तर मी आकांक्षा सारख्या मुलीला 1000 वेळा मदत करायला तयार आहे. तू नाही, ती 2 कवडीची मुलगी बोलते. ह्या आदर्शवादी गोष्टी तेव्हा चांगल्या वाटतात जेव्हा पोट भरलेलं असतं. खाली पोट हे ज्ञान तसंच्या तसंच राहतं. असं अजिबात नाहीये बाबा. आज माझ्या लक्षात आलं की कोणाला मदत केल्यामुळे कसा आनंद मिळतो. कोणाची मदत करण्यासाठी आपलं पोट भरलेलं असणं गरजेचं नाही, उलट मनाने मोठं असणं गरजेचं आहे. देनू, आता वाद वाढवण्यात काय बी फायदा नाही.
काय आहे ना ह्याच्या डोसक्यावर अजून आकांक्षाचं भूत आहे. जेव्हा भूत उतरल ना तेव्हा आपोआप याला अक्कल येईल. आई भवानीला सांगाई की असंच हो, नाहीतर दीनानाथ रक्ताचं नातही विसरून जाईल. आपल्या शत्रूची साथ देणारा त्याचा सख्खा त्याचा शत्रू बनेल. पण बाबा मी बास विराज, आता एकही शब्द नाही. आता फक्त आम्ही बोलणार आणि तू ऐकणार. आजपासनं ना तू आकांक्षाला भेटणार ना तिच्याशी बोलणार. याला काही वेगळं नाही तर आमचा हुकुम समाज. आजपासून तू तेच करशील जे आम्ही सांगू, नाहीतर तू तुझ्या बाबांना ओळखतोस ना विराज. सुकन्या आमच्या कन्या. ही कोण आहे? ही कोण आहे? हिचा चेहरा कुठेतरी बघितल्यासारखा वाटतो. अरे हो, ही तर बहुतेक आकांक्षा आहे, तृष्णाची बहीण. बहुतेक ही तीच तर होती जिने त्या दिवशी दरवाजा उघडला होता. आणि हा बरोबर कोण आहे? दीनानाथजींचा मुलगा विराज. ओ, तर ही गोष्ट आहे. याचा अर्थ अपूर्वच्या दुश्मनासोबत त्यांच्या बायकोची बहीण. मामला तर मसालेदार वाटतोय. चला बिंदिया, ऑफिस जाण्याआधी थोडं मनोरंजन करून घेऊयात. तृष्णा, हा इकडे ये. हे बघ ना, हे आजच्या पेपर मध्ये काय छापलंय? काय छापलंय? बघ, ही तुझी बहीण आकांक्षा आहे ना? अरे हो, ही तर आकांक्षाच आहे. पण तिने मला काहीच सांगितलं नाही. आता बघतेस तिला. हे घे. हॅलो मॅडम, आपल्याविषयी वर्तमानपत्रात वाचायला मिळते. काय आहे, आजकाल आपलं नाव मोठमोठ्या लोकांबरोबर येऊ लागलंय. टोमणे मारतेस मला? टोमणे नाही मारणार तर काय करणार? एवढी मोठी गोष्ट झाली आणि तुम्हाला सांगितलं पण नाही. ताई, हे सगळं कालच तर घडलंय आणि आज छापलंही त्यांनी. मी तर हा विचार केला होता की तुला भेटून व्यवस्थित तुला सगळं सांगेन, पण मला तर असं वाटतंय की तुझ्या सासरी येणं माझ्या नशिबात लिहिलंच नाहीये. ते तर तू कधीही येऊ शकतेस. मी तुझ्यासाठी खूप खुश आहे. तुला जे हवं ते तू मिळवलंयस.
आधी हे सांग, हे सगळं झालं कसं? तू तर एकदम बरोबर बोलतेस. जे काही झालं ना ते एकदम योग्य झालं. अपूर्व, दे मी बोलतो तिच्याशी. हे घ्या. तुम्ही पण आकांक्षाचं अभिनंदन करा. तिने खूप मोठं काम केलंय. हॅलो आकांक्षा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे की तू त्या ढोंगी बाबाचा पर्दाफाश केलास. तुला माहितीये तू किती लहान मुलांचा जीव वाचवलायस. पण आकांक्षा, हे काम तू कोणाच्या मदतीने करतेस का? मला काही समजलं नाही जिजू. मी विराज बद्दल बोलतोय. तुला माहिती आहेत ना ती लोक कशी आहेत? आता काही दिवसांपूर्वीच त्यांनी पूजाला पण जाळण्याचा प्रयत्न केला होता. आणि हे सगळं माहिती असून सुद्धा तू विराजला स्वतः बरोबर घेतलंयस. जिजाजी, मला मान्य आहे की दीनानाथजी माणूस म्हणून चांगले नाहीयेत, पण जिथे विराजचा आणि त्याच्या आईचा प्रश्न येतो तर ते दोघं पूर्णपणे वेगळे आहेत. तू त्यांना पूर्णपणे ओळखत नाहीयेस. ते जसे दिसतात ना तसे नाहीयेत ते. दीनानाथजींनी माझा बदला घेण्यासाठी जबरदस्तीने पूजाचं लग्न विशाल बरोबर केलं. हो जीजू, मीही तुम्हाला तेच सांगते की दीनानाथजी असेच आहेत, पण विराज तसा नाहीये. आणि तुम्हाला तर माहिती आहे की विराजने 2-3 वेळा माझा जीव वाचवलाय. मी खूप विचार केल्यानंतर त्याची मदत घेतलीये. ठीक आहे आकांक्षा, जशी तुझी मर्जी. माझं काम होतं तुला समजावणं आणि ते मी केलंय. त्यामुळे जर तुला खड्ड्यातच पडायचं असेल तर मी तुला अडवणार नाही. तुझ्या बहिणीला समजवायचं म्हणजे कठीण गोष्ट आहे. चल ग बिंदिया. अच्छा तृष्णा, मी येते. ठीक आहे, बाय. बाय. सुकन्या आमच्या कन्या. आई, पूजाने हे सगळं जाणून बुजून केलंय. तिची अशीच इच्छा आहे की बाबा तुझ्यावरही आणि माझ्यावरही कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चिडावेत. आणि तुला तर माहितीये बाबा तर कधीही पेपर वाचत नाहीत. आणि मला तिने यासाठी लक्ष बनवलं कारण मी नेहमी तुझी बाजू घेतो. विराज, कोणी काय केलंय आपल्याला याचं काय करायचंय? आम्हाला बस एवढंच माहितीये की तुला आपल्या बाबांचं म्हणणं ऐकावं लागेल. आई, हे पण काही वागणं झालं? तोंड दाबून बुक्क्यांचा मार. बाबा माझ्यावर कसा आपला हुकूम चालवू शकतात की मी हे करावं हे न करावं, ह्याच्यासोबत बोलावं त्याच्यासोबत बोलू नये? शांत हो विराज, एवढा राग करणं चांगली गोष्ट नाहीये. आई, तू नेहमी मलाच का समजावतेस की काय चांगलं आहे आणि काय वाईट? तू हे का नाही बघत आई की नेहमी माझ्यासोबतच वाईट घडतं? आम्हाला माहितीये विराज, तुला हे आवडलेलं नाहीये की तुझ्या बाबांनी तुला आकांक्षाला भेटण्यास मनाई केलीये. पण त्यांनी हे यासाठी केलं कारण त्या आकांक्षाला व्यवस्थित ओळखतच नाही, तिच्या चांगुलपणाशी अवगत नाही. आई, आता काहीही होवो, मी आकांक्षाशी बोलणारच आणि तिला भेटेनही. मला नाही पटत बाबांचं बोलणं. पण का विराज? तुझ्यासाठी आपल्या बाबांचं म्हणणं ऐकण्यापेक्षा जास्त आकांक्षेला भेटणं गरजेचं आहे. कारण आकांक्षात मला एक अशी मैत्रीण मिळाली आहे जी मला योग्य मार्ग दाखवते, मला जगायची नवी उर्मी देते, मला अंधारातून प्रकाशात घेऊन जाते. आई, मला आकांक्षाला भेटणं, तिच्याशी बोलणं खूप आवडतं. मला तिच्याशी काय विराज? हेच की मी नाही आकांक्षाशी भेटणं सोडणार आहे आणि नाही बोलणं. आई, हाच माझा शेवटचा निर्णय आहे. विराज, तू तर आपला निर्णय सांगितलास आणि तिथे तुझ्या बाबांनी आपला निर्णय ऐकवला. तुम्ही दोघांनी आपापला निर्णय देऊन टाकला, पण हा नाही विचार केला की आमचं काय होईल.
तुझ्या बाबांना तर आम्ही काही नाही सांगू शकत. एक तूच होतास जो आमचं म्हणणं ऐकत होता. पण आता आमचा मुलगा सुद्धा आमचं म्हणणं ऐकायला तयार नाहीये. मग आई आता तूच सांग, यात आता मी काय करू? तू तुझ्या बाबांचं म्हणणं ऐक विराज. ना आकांक्षाला भेटायचं ना तिच्याशी बोलायचं. आणि आम्हाला नाही आवडणार की तुझ्या बाबांना तुझ्यावर नाराज होण्याची आणखी एक संधी मिळावी. आकांक्षा चांगली मुलगी आहे विराज, पण तिची सर्वात मोठी चूक ही आहे की तिने तुझ्या बाबांशी वैर पत्करलंय. आणि तू तुझ्या बाबांचं म्हणणं नाही ऐकलं विराज, तर हेही होऊ शकतं की याची शिक्षा ते आकांक्षाला देतील. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या